Okay, guys, good morning, everybody. Once again, I welcome you all to the regular lecture series on English grammar for military and certain Saral Seva Bharti exams. Well, yesterday I was telling you something about the basics of English language when we left off the lecture. So today we will again have to continue with the basic part of our syllabus, and then thereafter I will start teaching you the actual topic which will help you build the basics of the language as well as get good marks in examinations. नोट्स सर आता प्रिंट करत आहेत, भरपूरशा दिल्यात मी जास्तीत जास्त, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजन करायला सोपं पडेल घरी. ठीक आहे, 2 3 5 7 ठीक होऊन जात, सांगितलं तेवढं त्यांना. चलिये, तर काल मी तुम्हाला सांगितलं होतं सब्जेक्ट काय असतो, ऑब्जेक्ट काय असतो आणि व्हर्ब काय असतो. एकदा आपण जरा क्विक रिव्हिजन करूया. ठीक आहे, चला मला सांगा मित्रांनो, सब्जेक्ट म्हणजे काय. सब्जेक्ट इज ए वर्ड which does an action in a sentence. वाक्यामध्ये कृती करणारा जो शब्द असतो त्याला आपण काय म्हणतो, सब्जेक्ट असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल आय, वी, यू, दे, ही, शी, इट, हे काय आहे, सब्जेक्ट्स आहेत, बरोबर आहे. त्यानंतर एखाद्या व्यक्तीचं नाव पण असू शकतं, ते पण सब्जेक्टच आहे. दुसरं काय पाहिलं आपण, ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कशाला म्हणायचं, द वर्ड विच रिसिव्ज ॲन ॲक्शन इन अ सेंटेन्स. वाक्यामध्ये ज्याच्यावरती कृती केल्या जाते त्याला आपण काय म्हणतो, ऑब्जेक्ट असं म्हणतो. म्हणजे सब्जेक्टद्वारे केलेली क्रिया ही जो रिसीव करतो तो काय झाला, ऑब्जेक्ट झाला. एक सोपंसं उदाहरण देतो मी तुम्हाला. ओके, शी स्लॅप्ड मी, तिने मला चापट मारली राव. ठीक आहे, शी स्लॅप्ड मी आहे की नाही. तिथे आपण स्लॅप्डच्या ऐवजी किस्ड असा शब्द पण वापरू शकतो, काही हरकत नाही, ज्याच्या ज्याच्या कन्व्हिनियन्स प्रमाणे. शी स्लॅप्ड मी, बरोबर आहे. तुम्हाला एक गमतीशीर गोष्ट सांगतो. तुमचे आजी आजोबा जे जुनी लोक आहेत त्यांचं वय आता 80+ वगैरे आहे. माझ्या नात्यात काही आहेत आजोबांच्या बहिणी वगैरे, त्यांच्याकडे आपण भेटायला गेलो तर ते आधी काय करतात, आपल्या गालाचा मुका घेतात. तुम्ही अनुभवलं असेल मित्रांनो हे. यस, आपल्याकडे ती मेथड होती. राजस्थानमध्ये जर तुम्ही गेलात, राजस्थानच्या मारवाडी कल्चरमध्ये तुम्ही गेलात तर जवळच्या व्यक्तीचा असा हात घेतात आणि त्या हाताला काय करतात, असा मुका घेतात, बरोबर आहे. तर हे प्रेम व्यक्त करण्याचं किंवा आपुलकी व्यक्त करण्याचं काय आहे, ते एक माध्यम आहे. काय आहे, माध्यम आहे. जुनी लोक म्हणजे अजूनही, आता माझे वडील समजा 56 वर्षाचे आहेत, तर त्यांच्या ज्या म्हणजे त्यांच्या वडिलांच्या ज्या बहिणी म्हणजे त्यांच्या ज्या आत्या आहेत, त्या आत्ता गेले की ते त्यांचं काय करतात, गालाचा मुका घेतात, दोन्ही गालाचा. तर ती प्रेम व्यक्त करण्याचं एक ते माध्यम आहे. ठीक आहे, चला आता शी स्लॅप्ड मी. अच्छा, तिने मला चापट मारली. कोणी मारली हो, तिने मारली. म्हणजे शी काय झाला, वाक्याचा सब्जेक्ट. कारण चापट मारण्याची क्रिया कोणाकडून झाली, शी कडून झाली. अच्छा, आता कोणती क्रिया झाली, चापट मारण्याची, बरोबर आहे. मग स्लॅप्ड हा काय झाला, वाक्याचा व्हर्ब झाला. आता क्रियापद म्हणजे काय, तर वाक्यामध्ये कृती दर्शविणारा जो शब्द असतो त्या शब्दाला आपण क्रियापद असं म्हणत असतो. an action showing word in a sentence is called as a verb, बरोबर आहे. आता चापट मारली राव तिने, कोणाच्या गालावरती मारली, माझ्या गालावरती मारली. म्हणजे माझ्या गालानी तिची चापट काय केली, रिसीव केली. ठीक आहे की नाही. मग इथे मी हा काय झाला, वाक्याचा ऑब्जेक्ट झाला. एक हिंदी चित्रपट आहे रांझणा, तो रजनीकांतचा जो जावई आहे ना, धनुष, आणि त्याच्यासोबत ती अनिल कपूरची मुलगी, काय तिचं नाव, सनम कपूर. स्टार किड्स आहे ती, बरोबर आहे, स्टार किड म्हणतात तिला. तर त्यांचा एक चित्रपट आहे, त्यामध्ये ते शाळेत असतात, ती मुलगी त्याची क्रश असते समजा. मग तो असंच एकदा चौकात तिला नाव विचारतो आणि ती फाडकन गालाखाली ठेवते आणि मग नंतर तो नाचायला लागतो. मग असं बरेच दिवस घडतं. मग तो विचारतो की अब तो नाम बता दो, तर म्हणतो कल फिर थप्पड खाने आना फिर मैं नाम बताऊंगी. ठीक आहे की नाही. चला, तर इथे पहा, मी काय झाला, ऑब्जेक्ट झाला. म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजे काय, ज्याच्यावरती कृती केल्या जाते का जो कृती रिसीव करतो तो काय झाला, ऑब्जेक्ट झाला, बरोबर आहे. सब्जेक्ट ॲक्शन डुईंग वर्ड आहे, व्हर्ब ॲक्शन शोईंग वर्ड आहे, आणि ऑब्जेक्ट काय आहे, ॲक्शन रिसिव्हिंग वर्ड आहे. आता या ऑब्जेक्टचे पण 2 प्रकार असतात मित्रांनो. एक जो असतो वाक्यामध्ये त्याला म्हणतात डायरेक्ट ऑब्जेक्ट, आणि दुसरा काय म्हणतात, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. हे आपण जेव्हा मी तुम्हाला शिकवेल पुढच्या याच्यामध्ये चेंज द व्हॉइस वगैरे आपण शिकू, त्यात मी तुम्हाला सांगेल की कसं डायरेक्ट ऑब्जेक्ट असतो आणि कसा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट सुद्धा असतो, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगतो एक उदाहरण. समजा आपण घेऊया
दे गेव मी अ लॅपटॉप. वाक्य काय घेतलं आपण? दे गेव मी अ लॅपटॉप. आता बघा या वाक्यामध्ये दे काय आहे? वाक्याचा सब्जेक्ट आहे. त्यांनी मला एक लॅपटॉप दिलं. दे हा सब्जेक्ट आहे. गेव हा वाक्याचा व्हर्ब आहे. मी हा वाक्याचा काय आहे? ऑब्जेक्ट आहे. मी आहे हा मी कसा ऑब्जेक्ट आहे? डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. त्यांनी मला दिलं. काय दिलं? लॅपटॉप. मग लॅपटॉप जो आहे अ लॅपटॉप हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि मी काय आहे? डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. आता याचा उपयोग कुठे होईल मित्रांनो? आपल्याला माहिती आहे चेंज द व्हॉइस शिकत असताना. काय शिकत असताना? चेंज द व्हॉइस. बरीच मुलं घाबरतात, काय सर ते चेंज द व्हॉइसच येत नाही राव, पेपरमध्ये कामच गणतं आपलं चेंज द व्हॉइस आलं की, क्वेश्चन टॅगमध्ये काम गणतं, डायरेक्ट इनडायरेक्ट म्हटलं की कन्फ्युजन होतं. पण चिंता करायची गरज नाही, RDX अभी जिंदा है. ठीक आहे, सोपं असतं मित्रांनो. एक तुम्हाला खरं सांगू का, इंग्रजी व्याकरण खूप सोपं आहे. आपल्याला दोन गोष्टी करायच्या असतात. संकल्पना समजून घ्यायची, जिथे जिथे अडचण आहे अगदी मनमोकळेपणाने सरांना विचारायचं. तुम्ही एकदा विचारलं मी परत समजून सांगेल, नाही समजलं मी अजून दुसऱ्या भाषेत समजून सांगेल, अजून तिसऱ्या भाषेत सांगेल. पण मी असं एक नेहमी म्हणत असतो, आय मीन फॉर द लास्ट 10 years आय हॅव बीन इन टू दिस ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट फील्ड. तर मी विद्यार्थ्यांना म्हणत असतो की डाऊट मनात ठेवायचा नाही. म्हणजे मी जेव्हा ग्रॅज्युएशनला होतो ना, तर माझे जे झुऑलॉजी बॉटनीचे प्रोफेसर होते ते मला परेशान व्हायचे. मैं अनाप शनाप क्वेश्चन पूछता था, आहे की नाही. सुरुवातीला सगळ्यांना ऑड वाटलं, नंतर वाटलं की नाही यार हा क्युरियस आहे, आणि त्या क्युरिओसिटीने मला आयुष्यात बरंच काही दिलं सुद्धा. तर आपल्या मनात असलेला प्रश्न आपण विचारला पाहिजे. डाऊट एकदा का डाऊट राहिला तर मग तो कधीच सॉल्व्ह होत नाही. कोण काय म्हणेल आणि याला एवढंच येत नाही का, आपल्याला लोकांची काय घेणं देणं आहे. आपल्या कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजे, आपल्याला भाषा आली पाहिजे, आपल्याला मार्क मिळाले पाहिजे. त्या अनुषंगाने आपल्याला त्या पद्धतीने काम करायचं आहे. ठीक आहे, त्यामुळे डाऊट आला लगेच विचारायचं पुढे. आता पहा, हे पाहिलं आपण ऑब्जेक्ट बद्दल. ठीक आहे, तर सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट क्लिअर झालं. चला, आता मी तुम्हाला काल असं पण सांगितलं होतं की वाक्यामध्ये जो व्हर्ब असतो ना मित्रांनो, तर त्या व्हर्बचे काय असतात? वेगवेगळी रूपे असतात. बरोबर आहे. कोणकोणतं रूप असतं? क्रियापदाचे वर्तमानकाळी रूप, प्रेझेंट फॉर्म ऑफ द व्हर्ब. क्रियापदाचे भूतकाळी रूप, पास्ट फॉर्म ऑफ द व्हर्ब. क्रियापदाचे पूर्ण रूप, पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ द व्हर्ब. क्रियापदाचे चालू रूप, प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म ऑफ द व्हर्ब. नंतर पाचवा इन्फिनिटिव्ह आणि सहावा कोणता सांगितला? जिरंड. कोणता सांगितला? जिरंड. असे काय असतात? क्रियापदाचे एकूण काय असतात? 6 रूपे असतात. किती? 6 रूपे. आता काही क्रियापद असे असतात मित्रांनो, समजा एक उदाहरण म्हणून आपण घेऊया. समजा आपण एक क्रियापद घेतलंय स्पीक. अच्छा, स्पीकचं दुसरं रूप काय येतं? स्पोक. तिसरं रूप काय येतं? स्पोकन. चौथं स्पीकिंग. नंतर पाचवं जे आहे इन्फिनिटिव्ह, त्याला म्हणतात टू स्पीक. आणि जिरंड जे आहे ते काय असतं? स्पीकिंग. ठीक आहे. आता मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. जिरंड हा जरी क्रियापदाचं रूप असेल, काय असेल? जरीही तो क्रियापदाचं एक रूप असेल, परंतु वाक्यामध्ये त्याचा उपयोग क्रियापद म्हणून केल्या जात नाही. तर वाक्यामध्ये त्याचा उपयोग काय केला जातो? नाउन म्हणून केला जातो. काय केला जातो? नाउन म्हणून, नाम म्हणून वाक्यामध्ये त्याचा उपयोग जो आहे तो केला जातो. येते का लक्षामध्ये तुम्हाला? हे लक्षात ठेवायचं. म्हणजे पहा, ऑल्दो जिरंड इज अ फॉर्म ऑफ द व्हर्ब, but it is not used as the verb in the sentence. It is rather used as a noun in the sentence. It is rather used as a subject in a sentence. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता पहा, समजा आपण वाक्य घेतो, स्मोकिंग इज गुड फॉर युअर हेल्थ और बॅड? स्मोकिंग इज ऑलवेज बॅड फॉर युअर हेल्थ. तुमच्या आरोग्यासाठी धूम्रपान ते चांगलं आहे का वाईट आहे? वाईट आहे. काय लोक असतात ना, त्या सिगारेटच्या पाकिटवरती लिहिलेलं असतं स्मोकिंग किल्स, लिहिलेलं असतं की नाही, तरी लोक त्याला शाननी पितात, आहे की नाही. त्याच्यात लिहिलंय टोबॅको किल्स असतं लिहिलेलं. म्हणजे पहा, त्याच्यावरती लिहिलंय की हे खाल्याने तुम्ही मरू शकता, तरी लोक काय करतात? ते आवडीनं खातात. म्हणजे निगेटिव्ह मेंटॅलिटी आहे. जी गोष्ट घातक आहे ती गोष्ट आपण आवर्जून खातो. आणि चुकून घरी आईने स्वयंपाक केला आणि त्यात एखादा केस निघाला, तर मुलं किंवा मुली, आजकाल मुलींचे लाड जास्त आहेत, आहे की नाही, तांडव करतात. काय करतात? तांडव करतो की नाही आपण घरी. भाजीत केस निघाला, मी ही भाजी खात नाही, मी ती भाजी खात नाही, असा फटकावला पाहिजे ना धरून.
आहे की नाही? तुम्हाला अलीकडे गंमत म्हणून सांगतो मित्रांनो, आश्चर्य वाटेल. लहान मुलं माहिती आहे तुम्हाला, 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्षाची, त्यांना चॉईसेस आहेत. मला आश्चर्य वाटतं, त्यांना चॉईसेस आहेत. टोमॅटोची भाजी नाही खात, त्यात कांदा टाकला मी नाही खात, फलाणा मी नाही खात, ती चपाती मी नाही खात. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की 4 आणि 5 वर्षाची मुलं आहेत, त्यांना चॉईसेस आहेत आतापासून. घरात बनवलेली भाजी, वांग्याची भाजी केली असेल तर मुलं सांगतात नाही मी नाही खात ती वांग्याची भाजी. तुम्हाला आठवतं का, तुम्ही कसं कधी केलं का? आहे की नाही? मला मला आठवतच नाही की मी ताठात आलेल्याला कधी नाही म्हटलं असेल. आहे की नाही? आय एम ग्रेटफुल फॉर दॅट. म्हणजे मीठ वरून कधी मी टाकून खात नाही ॲक्च्युली, ते खाऊ पण नाही, ते चुकीचं असतं. मीठ तयार होतं बॉडीमध्ये, म्हणजे मला तुम्ही बिना मिठाचं दिलं तरी मी खाईल. पण मला असं म्हणजे मला आठवत नाही की मी माझ्या आईला मेसवर कुठे पण की मी म्हटलं असेल की ही भाजी चांगली नाही किंवा याच्यात हे कमी नाही. जे ताठात आलं ना ते मी अगदी आनंदाने खातो. माय माय मदर इज, माझी आई नेहमी म्हणते की बाबा, म्हणजे माझे वडील तरी कधी कधी म्हणतात हे का केलं ते, पण माझ्या तोंडून असं कधी गेलं नाही. तर आईला वाटतं की मी म्हणजे आय एम ग्रेट फॉर दॅट, मी चांगला मुलगा आहे असं त्यांना वाटतं त्या बाबतीमध्ये. आहे की नाही? पण एवढीच क्वालिटी काही आपल्याला चांगला मुलगा बनवत नाही, त्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात. पण सांगायचं तात्पर्य हा आहे, आत्ता जेव्हा मी 4 आणि 5 वर्षाच्या मुलांना अशा चॉईसेस करताना पाहतो तर मला राग येतो प्रचंड. असं वाटतं याला उचलावं खाली आपटावं, पण आपल्याकडे पर्याय नसतो. आता 1 आणि 2 मुलं असतात, आई वडिलांचे हे लाड आहे. पण याचा दुष्परिणाम आहे मित्रांनो. आत्तापासून जर आपण चॉईसेस बाळगायला लागलो, उद्या आयुष्य तुमच्या ताठात काय वाढेल सांगता येतं का? मग अशा मुलांना संकट आली की ही घाबरतात, अपयश आलं, फेलियर आलं की ही मुलं घाबरतात. आपल्यासारखे जे सामान्य कुटुंबातले मुलं आहेत त्यांना काही फरक पडत नाही. यश मिळालं तरी नॉर्मल आहे, अपयश आलं तरी नॉर्मल आहे. आपण कुठल्याही हॉटेलवर जाऊन भजी खायला मोकळे. ते आपण आपली परिस्थितीनुरूप आपण आपलं व्यक्तिमत्व तसं होत असतं. त्यामुळे लाईफमध्ये कधीही परिस्थिती जशी आली तसं आपण स्वतःला चेंज करायचं, ताठर राहायचं नाही. जी लोक ताठर असतात ती प्रवाहात टिकत नाही. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, नोकरी मिळवणं सोपं आहे, आता ती नोकरी करणं आणि टिकवणं जास्त अवघड झालंय. आता गेला तो काळ, टेबला खालून खायचा काळ गेला. आता लोक असं रेकॉर्डिंगच करतात डायरेक्ट. खिशाला पेन आहे, माझ्याकडे आहे तो रेकॉर्डिंग पेन म्हणतात त्याला, मी घेतलाय तो 12,000ला, सहज घेतला शोक म्हणून, पण काही गरज पडत नाही त्याची. त्याला कॅमेरा आहे, असा पेन ऑन करून दिला आणि मी एखाद्या सरकारी ऑफिसला गेलो, तो जे बोलतोय करतोय सगळं रेकॉर्ड होतंय. समजा एखाद्याने मला म्हटलं 500 दे, मग करतो सही, टाकायचा त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर, सस्पेंड होतो ना तो. ट्रॅफिकवाल्याला घाबरतात का लोक? आता आता खूप अवघड झालंय गव्हर्नमेंट जॉब करणं, चॅलेंजिंग झालंय. आता मागच्या 3 वर्षामध्ये 850 IRS ऑफिसरनी राजीनामा दिलाय. हेक्टिक झालंय. त्यामुळे तुम्हाला मेंटली टफ होणं काय आहे, खूप गरजेचं आहे. आता तुम्ही मेंटली जर टफ नसाल तर मग मिळवलेलं यश काही उपयोगाचं येणार नाही. लेट्स गो अहेड. आता पहा मित्रांनो, जिरणचं मी सांगितलं की पहा, जिरण ऑल्दो इट इज अ फॉर्म ऑफ द व्हर्ब, बट इट इज नॉट युज्ड as a verb in the sentence, it is rather used as a noun in the sentence. जरी तो क्रियापदाचा रूप असला तरी वाक्यामध्ये त्याला आपण क्रियापद म्हणून न वापरता त्याला आपण काय करतो, वाक्याचा नाम म्हणून आपण त्याला वापरतो. इज दिस क्लिअर? आलं लक्षात? व्हेरी गुड. ओके. आता पहा मित्रांनो, पहा इथे तुम्हाला आता क्रियापदाचं हे आहे समजा पहिलं रूप, ठीक आहे, हे दुसरं रूप पास्ट फॉर्म, हे तिसरं जे आहे याला म्हणतात पास्ट पार्टिसिपल. काय म्हणतात याला? पास्ट पार्टिसिपल. मित्रांनो, पास्ट पार्टिसिपलला पूर्ण रूप असं म्हणतात. काय याला पूर्ण रूप म्हणतात? काही क्रियापदाचे पूर्ण रूप, कारण हा पूर्ण काळामध्ये वापरतो, कंप्लीट टेन्समध्ये वापरतात. पूर्ण वर्तमान काळ प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पूर्ण भूतकाळ पास्ट परफेक्ट टेन्स, पूर्ण भविष्य काळ फ्युचर परफेक्ट टेन्स. म्हणजे हा जो क्रियापदाचा रूप आहे हा पूर्ण काळामध्ये, मग तो वर्तमान काळ असू देत, भूतकाळ असू देत किंवा भविष्य काळ असू देत, पूर्ण काळामध्ये याचा वापर केला जातो मित्रांनो. म्हणून याला आपण काय म्हणतो, पूर्ण रूप असं म्हणतो. आता चौथं जे आहे ज्याला ING प्रत्यय लागलेलं असतं तर त्याला प्रेझेंट पार्टिसिपल असं म्हणतात. काय म्हणतात? प्रेझेंट पार्टिसिपल. ठीक आहे. आता हे जे प्रेझेंट पार्टिसिपल आहे, तर प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे काय? क्रियापदाचे चालू रूप. काय म्हणतात? चालू. म्हणजे चालू फक्त माणसे नसतात तर क्रियापद सुद्धा असतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आपण म्हणतो ना सर लय चालू आहे राव, तर त्याच्या नादी लागू नका. आहे की नाही? चालू म्हणजे काय? 420. तुम्ही गावाकडे ऐकलं असेल 420 म्हणतात. एखादा खोटारडा माणूस 420 आहे सर, तो आता 420 काय होतं, IPCचं कलम होतं. एखाद्याची तुम्ही फसवणूक केली तर 420 कलमाखाली तुमच्यावरती गुन्हा दाखल व्हायचा, म्हणून लोक त्याला 420. माझ्या गावात एक व्यक्ती आहे, त्याला सगळे 40 तारीख म्हणतात.
आहे की नाही. त्याला म्हणतात ए 40 कुठं झालं, 40 तारीख का म्हणतात त्याला 40 म्हटलं, गावात त्याचं नाव कोणालाच माहिती नाही. त्याला दोन नाव, एक सरकारी आणि दुसरं 40 असं नाव आहे. आपण जर म्हटलं का रे कोणाच्या ऑटोत घ्या, का नाही सरकारीकडे चाललो, म्हणजे त्या माणसाच्या घरी, किंवा मग काय रे कुठं काय, ते 40 कडे चाललो, म्हणजे नाव पाडलं लोकांनी त्याला. आता पहा, आता इथे प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे काय, चालू काळ. हा कुठे वापरला जातो, चालू वर्तमान काळामध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, चालू भूतकाळ पास्ट कंटिन्युअस टेन्स, चालू भविष्यकाळ फ्युचर कंटिन्युअस टेन्स, आणि सोबतच हा चालू पूर्ण वर्तमान काळ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण भविष्यकाळ पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, त्यानंतर चालू पूर्ण भविष्यकाळ फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे जिथे जिथे चालू आहे तिथे तिथे काय आहे, आयएनजी प्रत्यय क्रियापदाचं रूप आपल्याला वापरायचं. कारण कृती सुरू आहे, भूतकाळामध्ये कृती सुरू होती, वर्तमानामध्ये सुरू आहे, आणि भविष्यकाळामध्ये सुरू असेल अशा अर्थाने वापर. जसं की आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश फॉर 10 years, 10 वर्षापासून मी इंग्रजी शिकवत आलेलो आहे. आय हॅड बीन टीचिंग इंग्लिश फॉर 10 years बिफोर आय बिकेम अ लेक्चरर. असं एक सेकंद मी याला ऑफ करतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवतो आपण, बरोबर आहे. तर चालू असेल क्रिया तर काय वापरतो आपण, आयएनजी रूप आपण तिथे वापरतो. आता इन्फिनिटिव्ह जो आहे क्रियापदाचं जे पाचवं रूप असतं ना V5, त्याला इन्फिनिटिव्ह असं म्हणतात. काय म्हणतात मित्रांनो, इन्फिनिटिव्ह. आता इन्फिनिटिव्ह म्हणजे नेमकं काय, तर क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं बेस फॉर्म, बरोबर आहे. त्याच्या आधी TO2 नावाचा प्रत्यय लावायचा. काय लावायचा, TO2. क्रियापदाच्या पहिल्या रूपाच्या आधी जर TO2 नावाचा प्रत्यय आपण वापरला तर त्या क्रियापदाच्या रूपाला काय म्हटलं जातं, इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ दी व्हर्ब. काय म्हटलं जातं, इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ दी व्हर्ब. जसं समजा मी आता इथे स्पीक हा क्रियापदाचं पहिलं रूप आहे, स्पीक म्हणजे बोलणे, त्याच्या आधी मी टू लावलं, टू स्पीक, हे काय झालं, इन्फिनिटिव्ह फॉर्म झालं. समजा राईट, राईट म्हणजे लिहिणे, मी राईट लिहिलं, त्याच्या आधी इथे टू वापरलं, टू राईट, हे काय झालं, इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ द व्हर्ब आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर समजा मित्रांनो मी इथे काय करतो, वॉक, वॉक घेतो, वॉक. इथे जर मी टू वॉक वापरलं तर ते काय झालं, क्रियापदाचं इन्फिनिटिव्ह रूप आहे. काय आहे, इन्फिनिटिव्ह आहे. कळलं का इथपर्यंत, हे झाले क्रियापदाचे वेगवेगळी रूप. आता तुम्ही एक पाहिलं असेल, काही क्रियापद असे असतात की ज्यांच्या दुसऱ्या रूपाला आणि तिसऱ्या रूपाला ईडी प्रत्यय वापरल्या जातो. काय वापरल्या जातो, ईडी प्रत्यय वापरल्या जातो. आता पहा, मी तुम्हाला दोन वेगवेगळी क्रियापद इथे सांगतो. एक घेऊया आपण वॉक. वॉक पहिलं रूप वॉक्ड, दुसरं रूप वॉक्ड, तिसरं रूप वॉकिंग, चौथं रूप आणि टू वॉक, हे काय आहे पाचवं, आणि सहावं परत काय येईल, वॉकिंग. अच्छा, आता एक गोष्ट मला सांगा मित्रांनो, याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपाला काय लागलं, ईडी प्रत्यय लागला, बरोबर आहे. आता अजून मी तुम्हाला एक वर्ब देतो. इथे घेतो मी समजा काय घेऊया आपण, स्पीक घेऊया. अच्छा, स्पीक, दुसरं काय येईल, स्पोक, तिसरं स्पोकन, चौथं स्पीकिंग, पाचवं टू स्पीक, आणि सहावं. आता हे जे पहिलं स्पीक आहे, दुसरं रूप पहा, इथे ईडी लागलाय का, नाही लागला. लागलाय का, ईडी नाही. म्हणजे याचा अर्थ काही क्रियापदांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपाला काय लागतं, ईडी प्रत्यय लागतो. आणि काही क्रियापद असे आहेत की त्यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपाला ईडी प्रत्यय लागत नाही. याची एक यादी मी तुम्हाला देईल, ती यादी मात्र तुम्हाला वाचायची आहे. काही महत्त्वाचे असे क्रियापद आहेत की जे परीक्षेमध्ये विचारल्या जातात आणि तिथे मात्र आपलं काय होतं, पाचावर धारण बसते, कन्फ्यूज होतो आपण, बरोबर आहे. आता एक क्रियापद तुम्हाला देतो. आता समजा आहे राईज. राईज म्हणजे काय, उगवणे. सूर्य कुठल्या दिशेला उगवतो, उत्तरेला का दक्षिणेला, पूर्वेला उगवतो, बरोबर आहे. ठीक आहे, चल. आता उगवत्या सूर्याचा देश कोणता आहे, मावळत्या सूर्याचा देश, हां बरोबर आहे, सांगितलं आता, अमेरिका असं कोणीतरी सांगितलं, बरोबर आहे की नाही.
विचारलं जातं ना, आहे की नाही? भारत देशात सगळ्यात आधी सूर्योदय कुठे होतो? बंगालच्या उपसागराच्या काठावरती आहे ते राज्य. तिथे जगन्नाथाचं मंदिर आहे, जगन्नाथपुरी आहे तिथे. त्या राज्याचं नाव काय? व्हेरी गुड, आहे की नाही? ओडिशा. आता त्याचं नाव ओडिशा नाही आहे, ओडिशा. ठीक आहे, तर त्या ओडिशामध्ये, बरोबर आहे. चला, आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात आली असेल कि कुछ वर्ब है जिनके सेकंड और थर्ड फॉर्म में ईडी लगता है और कुछ के सेकंड और थर्ड फॉर्म में ईडी नहीं लगता है. मग आता ज्यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपाला ईडी लागतं, ज्यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपाला काय लागतं? दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपाला ईडी प्रत्यय लागतो, अशा क्रियापदाला आपण काय म्हणतो? रेग्युलर व्हर्ब. अशा क्रियापदाला आपण काय म्हणतो? रेग्युलर व्हर्ब. आणि ज्या क्रियापदाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपाला ईडी प्रत्यय लागत नाही, अशा क्रियापदाला आपण काय म्हणतो मित्रांनो? इरेग्युलर व्हर्ब. काय म्हणतो आपण? इरेग्युलर व्हर्ब असं म्हणतो. इरेग्युलर व्हर्ब म्हणजे काय? द व्हर्ब विच डज नॉट टेक ईडी टू इट्स सेकंड अँड थर्ड फॉर्म इज कॉल्ड अन इरेग्युलर व्हर्ब. आणि रेग्युलर व्हर्ब म्हणजे काय? ज्यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपाला ईडी लागतं. ठीक आहे, आता समजा मी तुम्हाला उदाहरण म्हणून घेतो राईज. समजा आपण घेऊ राईज. राईज म्हणजे उगवणे. ठीक आहे, याचं पहिलं रूप काय असेल रे बाळांनो? राईज, राईजचं रोज, तिसरं रायझन आणि चौथं रायझिंग. ठीक आहे की नाही? झालं. अच्छा, अजून एखादा व्हर्ब घेऊ आपण. लर्न. लर्न, लर्न, लर्न हा पहिला. दुसरा लर्न्ड, तिसरा लर्न्ड, चौथा लर्निंग. ओके, अच्छा, अजून तुम्ही सांगा बरं एखादा. तुम्ही सांगा एखादा इरेग्युलर व्हर्ब की ज्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपाला ईडी लागत नाही. सांगा सांगा. काय? लाईट. राईट, RIGHT राईट. व्हेरी गुड. ओके, राईट. हां, WRIT राईट. व्हेरी गुड. हां, याचं दुसरं रूप काय आहे? रोट, तिसरं रिटर्न आणि चौथं रायटिंग. लागतंय का ईडी? नाही. आता मला सांगा तुम्ही, व्हॉट इज ए रेग्युलर व्हर्ब? रेग्युलर व्हर्ब म्हणजे काय सांगा? ज्या क्रियापदाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपाला ईडी प्रत्यय लागतो त्याला म्हणतात रेग्युलर व्हर्ब. आणि ज्या क्रियापदाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपाला ईडी प्रत्यय लागत नाही त्याला काय म्हटलं जातं? इरेग्युलर व्हर्ब असं म्हटलं जातं. इज दिस क्लिअर? आला का लक्षामध्ये? व्हेरी गुड. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? हे पाहिलं आपण क्रियापदाबद्दल. आता रेग्युलर इरेग्युलर व्हर्बची तुम्हाला मी एक नोट्स देतो, बहुतेक पाठवली आहे, मिळेल तुम्हाला. त्यात जेवढे आहे तेवढे मात्र तुम्हाला वाचून घ्यायचे. परीक्षेला त्याच्या बाहेर तुम्हाला विचारल्या जात नाही साधारणतः. ठीक आहे, हे पहिलं आपण बेसिक बद्दल. आता मित्रांनो, जसं आपण मुख्य क्रियापद पाहिलं वाक्यामध्ये, तसं सहाय्यकारी क्रियापद सुद्धा असतात. आता मला सांगा, आपल्या महाराष्ट्राचे चीफ मिनिस्टर कोण आहेत? शुक्ल. कोण आहे? हु इज द CM ऑफ महाराष्ट्र? कोण आहेत? हां, मुख्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? थांबा, एक एक सांगा. हां हां, ओके, यांनी उत्तर बरोबर दिलंय. तुम्हाला माहिती आहे का, माझी एक मानस बहीण आहे, म्हणजे गावाकडची मानलेली बहीण. तिचा काल राज्यसेवा परीक्षेचा इंटरव्ह्यू होता. काल राज्यसेवेचा शेवटचा इंटरव्ह्यू राऊंड होता, आज रिझल्ट येईल. तर त्याला तिला प्रश्न विचारला, देशपांडे सरांचं पॅनल होतं, म्हणजे महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री कोण आहेत? तर हिने उत्तर दिलं अदिती तटकरे. लगेच तिच्या लक्षात आलं की आपलं चुकलंय. तिने उत्तर दिलं की माननीय श्रीमती अदिती तटकरे. मग त्या पॅनलवाल्याने लगेच चेहऱ्यावरती स्माईल दिली. याचा अर्थ काय की कुठल्याही मोठ्या व्यक्तीचं नाव घेताना तुम्ही माननीय, सन्माननीय किंवा श्री, श्रीमती. समजा विचारलं हु इज द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया? नरेंद्र मोदी. बाहुबली सारखं उत्तर नाही द्यायचं. ते श्री नरेंद्र मोदी किंवा माननीय नरेंद्र मोदी. तुम्ही चित्रपट पाहायला जेव्हा जाता त्या कोर्टाच्या पुढे सुद्धा माननीय उच्च न्यायालय, माननीय
सुप्रीम कोर्ट किंवा मग माननीय सर्वोच्च न्यायालय असं वापरतात. तर हे कायम लक्षात ठेवायचं. मोठ्या व्यक्तीबद्दल बोलत असताना, घटनात्मक पदावर असणाऱ्या व्यक्तीबद्दल बोलत असताना श्री श्रीमती आपण वापरलं पाहिजे. तुम्ही म्हणाल सर ममता दिदी ज्या आहेत त्यांचं तर लग्नच झालेलं नाही, ओके, मग त्यांचं नाव कसं घ्यायचं? श्रीमती वापरायचं. काय वापरायचं? श्री ममता बॅनर्जी. ते बेंगॉलीमध्ये ममता म्हणतात त्याला, ओके. खेला हो बे असं. मला येतं बेंगॉली, आय एम गुड ॲट बेंगॉली. मला बेंगॉली येतं, कधीतरी गप्पा मारेल तुमच्याशी बेंगॉलीत, ठीक आहे. चला, तुम्हाला ते एकच माहिती आहे, आम्ही तुम्हाला खूप भालोभाषे आहे की नाही. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, एवढं तुम्ही ऐकलं असेल, आहे की नाही. खूप सोपी भाषा, गोड भाषा आहे बेंगॉली. आणि स्पेसिफिकली जे बेंगॉली लोक हिंदी बोलतात ना, ती ऐकायला भल्ली मजा येते, आहे की नाही. आपण जसं पाणी म्हणतो जल, तर जॉल म्हणतात, जॉय ठाकूर, आहे की नाही. म्हणजे जे बेंगॉली माणूस जेव्हा हिंदी बोलतो ना, खूपच गोड वाटतं आपल्याला, आहे की नाही. त्याचं बोलण्यामध्ये एक गोडवा असतो, भाषेचा तो टोन असतो ना, मदर टंग इन्फ्लुएन्स. तुम्ही कधी बेंगॉली माणसाला हिंदी बोलताना आहे का ऐकावं असं वाटतं आपल्याला. जसं ते खान सर माहिती असेल तुम्हाला. ते खान सर काय करतात, त्यांचं ते आपली हे भोजपुरी मिश्रित हिंदी बोलतात. का तुम्ही लालू प्रसाद यादव माहिती आहे तुम्हाला? आय लाईक हिम, नॉट बिकॉज ॲज अ पॉलिटिकल लीडर, बट बिकॉज ॲज अ गुड ओरेटर. त्याचं तुम्ही स्पीचेस पहा संसदेतले, तुम्ही आपकी अदालतमध्ये पहा, त्याची जी भाषा आहे त्याची हिंदी मिश्रित भोजपुरी आहे. तर ती एकदम कसं आहे, अब हम कह देते हैं, हम कह देंगे असं नाही, त्याचं हिंदी मिश्रित त्याच्या टोनमध्ये तो बोलतो, ठीक आहे. चला पुढे जाऊया. आता आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो कशाबद्दल, जसं चीफ मिनिस्टर आहे. आता समजा चीफ मिनिस्टर ॲबसेंट आहे, त्यांच्या अनुपस्थितीमध्ये कोण निर्णय घेतो? डेप्युटी चीफ मिनिस्टर. आपल्याकडे दोन दोन आहे, एक राईट साईडला असतात, एक लेफ्टला. बरं, कोण आहे डेप्युटी चीफ मिनिस्टर? माननीय श्री अजित पवार आणि एकनाथराव शिंदे, ठीक आहे. छान. आता माननीय किंवा श्री लावायचं आहे इंटरव्ह्यूमध्ये, कधी लक्षात ठेवा पुढे भविष्यासाठी सुद्धा. तर समजा आपण इमॅजिन करू, इमॅजिन फडणवीस साहेब आजारी पडले, आहे की नाही, गेले बायकोला घेऊन बँकॉकला फिरायला समजा. मग त्यांच्या अनुपस्थितीमध्ये कोण काम करेल? डेप्युटी सीएम. तसं सीएमला हेल्प करण्यासाठी डेप्युटी सीएम असतात, मिनिस्टरला हेल्प करण्यासाठी कॅबिनेट असतं. तशाच पद्धतीने काय होतं मित्रांनो, तशाच पद्धतीने तुमच्या वाक्यामध्ये जो क्रियापद आहे मेन व्हर्ब, त्याला मदत करण्यासाठी एक क्रियापद असतो आणि त्या क्रियापदाला म्हटलं जातं ऑक्झिलियरी व्हर्ब. काय म्हटलं जातं? ऑक्झिलियरी व्हर्ब. त्यालाच ऑर मध्ये काय म्हटलं जातं? हेल्पिंग व्हर्ब. त्यालाच ऑर मध्ये काय म्हटलं जाईल? असिस्टिंग व्हर्ब. आणि त्यालाच ऑर मध्ये काय म्हटलं जाईल? सपोर्टिंग व्हर्ब. असे त्याला काय असतात? वेगवेगळी नावे असतात. काय असतात त्याला? वेगवेगळी नावे असतात. ऑक्झिलियरी व्हर्ब, हेल्पिंग व्हर्ब, असिस्टिंग व्हर्ब, सपोर्टिंग व्हर्ब, ही झाली वेगवेगळी नावे, बरोबर आहे. आता याला असिस्ट म्हणजे काय? मदत करणे. सपोर्ट म्हणजे मदत करणे. हेल्प म्हणजे मदत करणे. यांचं मुख्य काम असतं मदत करणे, ठीक आहे. हे बेसिक लक्षात ठेवा. तुम्ही वाक्यामध्ये ॲम, इज, आर, वॉज, वर, डू, डज, डीड, हॅव, हॅज, कॅन, कुड, मे, माईट असं ऐकलं असेल. फार महत्त्वाचं. त्याला बॅकबोन ऑफ इंग्लिश म्हणतात. इंग्रजी भाषेचा पाठीचा कणा आहे. त्याचा वापर जर तुम्हाला लक्षात आला तर बोलता पण येईल आणि तुम्हाला लिहिता पण येईल. आता आपण पाहूया की हे जे ऑक्झिलरी व्हर्ब असतात मित्रांनो, यांचे मुळामध्ये 3 प्रकार असतात. किती? 3. पहिला जो ऑक्झिलरी व्हर्बचा प्रकार आहे त्याला म्हणतात प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब. दुसरं जे आहे त्याला काय म्हणतात? मोडल ऑक्झिलरी व्हर्ब. आणि तिसरं जे आहे त्याला काय म्हणतात? सेमी मोडल ऑक्झिलरी व्हर्ब. आता प्रायमरी मध्ये किती येतात? 3. किती येतात? 3 येतात. कोणकोणते? पहिला येतो बी, दुसरा येतो डू आणि तिसरा येतो हॅव. बी मध्ये येतं ॲम, इज, आर. परत येतं वॉज, वर. याला वेअर म्हणतात बरेच लोक. वर, वधू आणि वर, आहे की नाही. गावाकडे अनाउन्समेंट ऐकली आहे का तुम्ही लग्नातली? सर्व पाहुणे मंडळींना आणि गावातील मंडळींना घरमालकाची आग्रहाची विनंती आहे की वधूवराचं आता आगमन लग्न मंडपामध्ये होणार आहे. आपण कुठेही बसला असाल तरी वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी लग्न मंडपात येण्याची कृपा करावी, अशी अनाउन्समेंट ऐकली आहे तुम्ही? ठीक. लग्नामध्ये नाही का मुलींचं ऐकली नसेल, कारण त्यांचं लक्ष मेकअपकडे असतं, ठीक आहे, अनाउन्समेंटकडे नसतं, ठीक आहे. त्यामुळे अनाउन्समेंट काय चालते यांचं त्यांना काही माहिती नसेल. जोकचा पाठ ना, यू ऑल आर. चलो आता पहा मित्रांनो, त्याचे वर असतं की नाही, वर. वेअर म्हणजे काय? कपडे घालणे. वेअर, WEAR आहे ते.
तर इथे WERE जे आहे त्याचा उच्चार आपल्याला वेअर असा शिकवला गेलाय, बट दॅट इज अन इनकरेक्ट प्रोनाउन्सिएशन. त्याचा उच्चार कसा आहे? वर. कसा आहे? वर. ओके, मग आता कसं येईल? एम इज आर वॉज वर. डू चे कोणकोणते रूप? डू, डज आणि डीड. व्हेरी गुड. हॅव चे हॅव, हॅज अँड हॅड. व्हेरी गुड. ठीक आहे, क्या बात आहे, यू गाईज आर जीनियस. ठीक आहे, आता पहा, एम इज आर वापरतात प्रेझेंट टेन्समध्ये वर्तमान काळात, वॉज आणि वर वापरतात पास्ट टेन्समध्ये भूतकाळात. तसं डू, डज, डीड. डू आणि डज वापरतात वर्तमान काळामध्ये, डीड वापरतात भूतकाळामध्ये पास्ट टेन्समध्ये. तसंच हॅव आणि हॅज वापरतात प्रेझेंट टेन्समध्ये, हॅड वापरतात पास्ट टेन्समध्ये आणि पास्ट परफेक्टमध्ये. अच्छा, आता हे पहिले प्रायमरी. मॉडेल कोणकोणते आहेत मग? मॉडेल नाही, मॉडेलची स्पेलिंग MODEL. ठीक आहे, मॉडेल म्हणजे प्रतिकृती ज्याला म्हणतो आपण, का ते मॉडेलिंग करतात ते. इथे मोडल आहे. कसा आहे? मोडल. ओके, मोडल. खाली उच्चार आहे त्याचा, मोडल. आहे की नाही? आता पहा कोणकोणते आहेत? कॅन. कॅनचा भाऊ कोण आहे? कुड. याला कुल्ड म्हणायचं नाही, आहे की नाही? त्याचा उच्चार करताना इथे यल सायलेंट आहे ना, याला कुड म्हणतो आपण. कुल्ड म्हणतो का? कुरड्या पापड्या करतात घरी तांदळाच्या, तसं हे नव्हे. ठीक आहे, नंतर कॅन, कुड. नंतर मे. मेचा जोडीदार कोण आहे? माइट. अजून मास्ट. ओके, नंतर शाल, शुड, विल, वुड. आलं लक्षामध्ये? हे झाले मॉडेल. आणि सेमी मॉडेल कोणकोणते आहेत रे बाळांनो? सेमी मॉडेल मध्ये आहे, एक आहे हॅड बेटर, नंतर आहे डेअर नॉट. ठीक आहे, नंतर आहे नीड नॉट, नंतर आहे ऑट टू, यूज टू. आता हे झाले सेमी मॉडेल. त्यांचा युसेज आपल्याला शिकणं गरजेचं आहे, बिकॉज देअर युसेज इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ अस. ठीक आहे, आता पहा मित्रांनो, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, शाल, शुड, विल, वुड. हॅड बेटर. हॅड बेटर कधी वापरतात? एखाद्याला धमकी वजा सूचना द्यायची असेल, किंवा माझं म्हणणं तू ऐकलं नाही तो अंजाम क्या होगा? बुरा होगा. यू हॅड बेटर गेट लॉस्ट, अदरवाइज आय विल कॉल द पोलीस. एखादी मुलगी आहे, रागाने मुलाला म्हणते, कल्टी मार इथून, चपलाने हाणेल. काय झालं? माझं म्हणणं ऐकलं नाही तर मी ॲक्शन घेईल. याचा अर्थ काय? की ऑलवेज आपण काय करतो? हॅड बेटर धमकी देण्यासाठी. यू हॅड बेटर कीप युअर माउथ शट, अदरवाइज आय विल कॉल द पोलीस. आता तोंड बंद कर, नाही तर मी पोलिसांना बोलवेल. काय झालं? धमकीवजा सूचना दिली. त्यानंतर आहे डेअर नॉट. मुलींना माहीत असेल, हाऊ डेअर यू टच मी, हाऊ डेअर यू लुक ॲट मी, हाऊ डेअर यू टच माय बॅग. हिंदी चित्रपटांमध्ये हिरोचं आणि मुलीच्या, हिरोईनच्या बापाचं काहीतरी खटकतं आणि मग हिरोईनी त्याच्याकडे घेते, मिस्टर मनोज, यू कांट टॉक टू माय फादर लाईक दिस, हाऊ डेअर यू टॉक टू माय फादर लाईक दिस, यू गॉट टू अपॉलोजायझर. मग हिरो म्हणतो घंटा. आणि मग दोघांमध्ये काय होतं? दरार, ब्रेकअप होतात. ऐक नाही, दोघांमध्ये मग ब्रेकअप होतो. मग गाणं लागतं, नयन जोडी वगैरे वगैरे. आणि मग सरते शेवटी काय होतं? मुलीला कळतं की तिचा बाप चुकीचा होता. म्हणजे मला कळत नाही, चित्रपटांमध्ये मुलीच्या बापाला नेहमी का चुकीचं दाखवतात? आय डोंट अंडरस्टँड. काय मेंटॅलिटी आहे बरं, की मुलीचा बाप का चुकीचा असतो? याला राहायला घर नाही, हा सुशिक्षित बेरोजगार आहे, इसको बोलणे की तमीज नाही. आता त्या बापानी भिकारचोट मुलाशी आपल्या मुलीचं लग्न का करावं? एम आय राईट? माझी पण बहीण आहे, माझ्या पण बहिणीचं लग्न झालंय. ठीक आहे, मला आहे समजा, मला लग्न करायचं फॉर एक्झाम्पल. आता मी समजा बेरोजगार असेल, राहायला घर नसेल, काही फायनान्शियल सिक्युरिटी नाही, आणि मग मी माझ्या प्रेयसीला, नाही आहे पण समजा इमॅजिन करा, समजा मी प्रेयसीला म्हणत असेल की नाही तुम मेरे साथ आ जाओ, आणि ती माझ्यासाठी तिच्या बापाला सोडून येते, आणि बापाच्या घरी खायला तरी मिळतं, इथं ते पण नाही ना, आहे की नाही? मग प्रत्येक वेळी मुलीच्या बापाला चित्रपटात विलन दाखवल्या जात. म्हणजे मला समजतच नाही का तो विरोध करतोय म्हणून. अरे पण तो चांगल्यासाठी विरोध करतोय बाबा. त्यांनी म्हटलं का मुलीला प्रेम करू नको, पण त्याला माहिती आहे की ह्या मुलाकडे फायनान्शियल सिक्युरिटी नाही, याच्याकडे खाय प्यायची सोय नाही, मुलीला लाडात वाढवलंय, एकदम चांगल्या घरात वाढवलेल्या मुलीला असं केल्यावर त्याचा जीव नाही का तुटणार, आहे की नाही? म्हणून मुलींनी वगैरे कधीही ना विचार केला पाहिजे. ठीक आहे, एक लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला एक ब्रदरली ॲडव्हाइस देतो मी. ठीक आहे, कारण तुमच्यापेक्षा मी थोडे आयुष्याचे उन्हाळे पावसाळे, का एज माझं तुमच्यापेक्षा जास्त आहे, जग फिरलोय मी, म्हणजे भारत फिरलोय,
बाहेरचे जगं फिरलोय, त्यामुळे मला ना खूप यातलं नॉलेज आहे टीचिंग फील्डमध्ये. आयुष्यात एक कायम लक्षात ठेवायचं, प्रेम कोणाशीही करता येतं, प्रेम कोणाशीही करता येतं, पण लग्न मात्र योग्य व्यक्तीशीच केलं पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे आयुष्यात लोक म्हणतात पैसा महत्त्वाचा नाही आहे, मलाही तसंच वाटायचं, त्याचा फटका पडला मला आयुष्यात. मला आज जी अक्कल आहे तीच अक्कल 2-3 वर्ष आधी, 4-5 वर्ष आधी आली असती, माय लाईफ वुड हॅव बीन डिफरंट. मी थोडा स्पिरिच्युअल वेमध्ये आहे, त्यामुळे पैसा इम्पॉर्टंट नाही हे नाही, पण मित्रांनो तुम्ही घराबाहेर जेव्हा पडता ना तेव्हा तुम्हाला कळतं तुमची आबरू किंवा तुमची इज्जत त्या पैशावरच आहे. तुम्ही माणूस म्हणून कितीही चांगले असा, तुमचा स्वभाव चांगला आहे, तुम्ही निर्व्यसनी आहात, तुमची विचारधारा चांगली आहे, काळं कुत्रं हिंग लावून ढुंकून पाहत नाही. तुम्ही काय करता त्यातनं पैसा कसा कमावता, तुमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग काय आहे आणि तुम्ही समोरच्याला काय देऊ शकता हे इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मी कायम मुलींना जे माझ्या संपर्कात येतात त्यांना मी हे सांगत असतो की आयुष्यामध्ये लग्नाचा निर्णय घेत असताना तो कधीही भावनेच्या आहारी जाऊन घ्यायचा नाही. आहे का? आला का लक्षामध्ये तुम्हाला? कधीही भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घ्यायचा नाही. बर्फी नावाचा एक चित्रपट आहे, एका इंग्रजी चित्रपटातलं एक सीन त्यांनी कॉपी केलाय. तो इंग्रजी चित्रपट पण मी पाहिलाय हॉलिवूडचा, पण ते सीन छान केलंय बर्फी. तर त्यामध्ये एक मुलगी आहे, त्याला एका मूक मुलाशी प्रेम होतं आणि मग त्या मुलीची जी आई आहे त्याला कालांतराने एका जंगलामध्ये घेऊन जाते. त्याला म्हणते की बाळा तो तिथे लाकूड तोडणारा व्यक्ती दिसतोय का तुला? ते म्हणते हो. तर ती म्हणते की तो लाकूड तोडणारा व्यक्ती आणि मी एकेकाळी आम्ही प्रेमात होतो आणि आम्हाला एकमेकांना लग्न करायचं होतं, संसार करायचा होता, पण नंतर मी त्याला नकार दिला. तर ती म्हणते की आजही तो लाकूड तोडण्याचंच काम करतोय. जर त्या व्यक्तीशी माझं लग्न झालं असतं तर मलाही त्याच्यासारखं लाकूड तोडावं लागलं असतं. तर मी तिथे प्रेमाचं सॅक्रिफाईस केला आणि मी माझ्या लाईफचा सिक्युरिटीचं पाहिलं. आणि मित्रांनो मी तुम्हाला अगदी फ्रँकली सांगतो, बिकॉज सिन्स आय हॅव एक्सपिरियन्स द वर्ल्ड, हे खोटं आहे. देर इज नो लव्ह इन द वर्ल्ड. हे सुष्फळ खोटं आहे. हे प्रेम ब्रीम असं काहीही नसतं. हे आपल्या मनाचा खेळ आहे. सगळा कसला खेळ आहे? ये ब्रेन का खेळ है. मेरे को नहीं हुई किसी से मोहब्बत कभी, और होगी इसको पता ही नहीं. सगळा खेळ कसला आहे माहिती आहे का? ब्रेनचा खेळ आहे, ब्रेनचा. ठीक आहे, तुमच्या मनाचा खेळ आहे. तुम्ही जसं तुमच्या मनाला इन्स्ट्रक्शन्स दिलं तसं ते वागायला लागतं. आहे की नाही? सर्दी आली की हृदयाची धगधग वाढते, हवा चल रही है, दुपट्टा उड रहा आहे की नाही, वगैरे वगैरे. हा सगळा मनाचा खेळ आहे, तुम्हाला सांगतो मित्रांनो. त्यामुळे लाईफ जे आहे ना हे इमोशन्सनी जगल्या जात नाही. इमोशन्सची कदर असेल तर इमोशनला अर्थ आहे. आत्ताच्या काळात इमोशन्सला काहीही किंमत नाही. बॅगमध्ये गुंडाळायचं आणि नदीत फुलं फेकतो तसं ते ओवाळून ठेवायचं. तुम्ही इमोशनल असाल तर त्याची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल. तुम्ही माझ्या मताशी सहमत असा किंवा नसा, पण एक ब्रदरली ॲडवाईस देतोय तुम्हाला, ऑलवेज लीड युअर लाईफ इन अ प्रॅक्टिकल वे. एकच जन्म मिळाला आहे आपल्याला, याचा अर्थ आपण खूप सेल्फिश व्हावं असं नाही, पण जिथे लाईफचा सवाल येईल ना तेव्हा सांगायचं भाई तेरा और मेरा यहाँ तक ही था, तू तेरा देख ले मैं मेरा देखता हूँ. आहे की नाही? हे क्लिअर असलं पाहिजे लाईफमध्ये. कधी डोक्यात काय असलं पाहिजे? हे क्लिअर असलं पाहिजे, तरच फायदा आहे. नाही तो कहाँ राजा भोज और कहाँ गंगू तेली. आपण इमोशनच्या नादात आपलं नुकसान करून घ्यायचं नाही. स्पेसिफिकली गर्ल्स, आहे की नाही? मुलं मूर्ख असतात, त्याच्यात काही इश्यू नाही आहे. मुली प्रॅक्टिकल असतात, पण अजून प्रॅक्टिकल व्हायची गरज आपल्याला आहे. आहे की नाही? मुलांचं कसं असतं मित्रांनो, मी मुलांना पण हे सांगतो की आधी तू भाकर कमव बाबा पोटाची. तुला हवंय ना लाईफमध्ये, तू आधी 2 वेळेसचं जेवण कमवण्या इतपत सक्षम हो. आजच्या काळात 50-50 हजार रुपये कमवण्याची तुझी ऐपत असेल, मगच तू कोणावर तरी प्रेम कर, मगच तू कोणाला काय कर, लग्नासाठी विचार. याला खायला सोय नाही. हा पट्ट्या करून 10,000 महिना घेतोय आणि हा म्हणतोय की मैं तेरे लिए चांद तारे तोड लावूंगा. मेसचे पैसे दे आधी, मग चांद तारे तो तोडून आण. ठीक आहे, आला का लक्षामध्ये? तर मी असा प्रॅक्टिकल आहे मित्रांनो. मी कसा आहे? आय लीड माय लाईफ इन अ प्रॅक्टिकल वे. आहे की नाही? मी म्हणालो तसं, इफ यू हॅव फ्रेंड्स नो प्रॉब्लेम ॲट ऑल. मैत्री असणं कोणाशी काही वाईट नाही, मी त्याला विरोध अजिबात करत नाही. पण लाइफ डिसीजन लेना है तो फिर आपको थोड़ा सा सोचना पडेगा. चला पुढे जाऊ. आता त्यानंतर येतं नीड नॉट. नीड म्हणजे गरज, नॉट म्हणजे निगेटिव्ह. ओ आय नीड टू टॉक टू यू, मला तुमच्याशी बोलायचंय. यू नीड नॉट हॅव टू वरी अबाउट मी, तुम्हाला माझ्याबद्दल काळजी करायची गरज नाही. नीड नॉट वापरलं. त्यानंतर इथे येतं ऑट टू. ऑट टू आणि शूड जे आहे हे दोघं जरा समानार्थी आहे. शूडचा वापर पण होतो सल्ला देण्यासाठी. यू शुड स्टडी हार्ड. सर व्हॉट डू यू थिंक दॅट आय शुड डू.
तुम्हाला काय वाटतं मी काय केलं पाहिजे? शुड वापरलंय आपण. पण एक लक्षात घ्यायचं की ऑट टू जे आहे मित्रांनो, ऑट टू हे कधी वापरतात? एखाद्याला मोरल रिस्पॉन्सिबिलिटी सांगायचे, एखाद्याचं नैतिक कर्तव्य सांगायचं. तुमच्या आई वडिलांचा आणि गुरुजनांचा आदर करणं हे विद्यार्थी म्हणून तुमचं नैतिक कर्तव्य आहे. तुम्ही तुमच्या आई वडिलांचा आदर केला पाहिजे, गुरुजनांचा आदर केला पाहिजे. मग आपण का यू ऑट टू रिस्पेक्ट युअर पेरेंट्स, यू ऑट टू फॉलो युअर टीचर अशा अर्थाने वापरतो आपण. तर याचा जो युसेज आहे तो जर तुम्हाला व्यवस्थित कळाला तर तुम्हाला काहीही अडचण होणार नाही. हे तुम्हाला मी शिकवणार, त्याच्या नोट्स दिली आहे, ती नोट्स एकदा डोळ्याखालनं घरी घातली तुम्ही की मग तुम्हाला लवकर ते लक्षामध्ये येईल. इथपर्यंत लक्षात आलं का? कळलं का मित्रांनो? हे पाहिलं आपण मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब्स बद्दल. ठीक आहे, आता हे झालं. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकणार आहोत? तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. त्याचं एक बेसिक सांगतो म्हणजे तुम्हाला अडचण जाणार नाही. आता पहा, वाक्याचा पहिला जो प्रकार आहे त्याला म्हणतात असर्टिव्ह सेंटेन्स. काय म्हणतात? असर्टिव्ह, किंवा त्यालाच ऑर मध्ये काय म्हणतात? डिक्लरेटिव्ह सेंटेन्स. दुसरं जे आहे त्याला काय म्हटलं जातं? इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. ज्या वाक्याने प्रश्न विचारतात, परत त्याचे 3 प्रकार पडतात. असर्टिव्हचे परत 2, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. तिसरं जे आहे ते काय आहे? इम्परेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. चौथं व्हेरी गुड, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. ठीक आहे. पाचवं लेट सेंटेन्स. ओके. सहावं काय असेल? युनिव्हर्सल ट्रूथ सेंटेन्स. ओके. आणि सातवं जे आहे ते काय आहे? ऑप्टेटिव्ह सेंटेन्स, इच्छादर्शक वाक्य. ज्या वाक्यामध्ये आपण एखाद्याला आशीर्वाद देतो, श्राप देतो, आहे की नाही? देव करो तुझं लग्न होऊन तुझी बायको शेजाऱ्यासोबत पळून जाव. काय केलं तुम्ही? त्याला श्राप दिला, आहे की नाही? एखाद्याला आपण आशीर्वाद देतो, ऑल द बेस्ट, गॉड मे ब्लेस यू. काय झालं? आपण आशीर्वाद दिला. ते ऑप्टेटिव्ह सेंटेन्स मध्ये. आणि हे 8वं जे आहे ना, हे जरा महत्वाचं आहे, याला जरा वेळ देऊन शिकावं लागेल. प्रश्न याच्यावरती असतात. त्याला म्हणतात कंडिशनल सेंटेन्स. काय म्हटलं जातं? कंडिशनल सेंटेन्स, किंवा त्यालाच ऑर मध्ये काय म्हटलं जातं? इफ सेंटेन्स. काय म्हटलं जातं? इफ सेंटेन्स, जर तरची वाक्य. समजा, सर मी जर श्रीमंत असतो तर मी हेलिकॉप्टर घेतलं असतं, पण मी श्रीमंत नाही, तो हेलिकॉप्टर लेने का सवाल ही नहीं है. ठीक आहे. मग इथे काय येतं? इफ आय वर रिच आय वुड बाय अ हेलिकॉप्टर. म्हणजे एक कंडिशन अशी आहे की जी कधीच अस्तित्वात येऊ शकत नाही, इमॅजिनरी आहे. खयाली पुलाव पकाना, हिंदीमध्ये त्याला एक काय आहे, उर्दूमध्ये त्याला एक म्हणतात खयाली पुलाव. आपण म्हणतो ना एखाद्याला मराठीमध्ये, अजून म्हैस पाण्यातच आहे दूध विकू नको. मराठीमध्ये म्हणतात की नाही बाबा, अजून प्रोसेस झाली नाही, कशाला पुढचं करतोय. त्याला इंग्रजीमध्ये एक इडियम्स आहे, डोंट काउंट युअर चिकन बिफोर दे आर हॅच्ड. म्हणजे अंडी उबवण्याआधीच तुझे पिलं मोजत बसू नको. तर एखाद्याला म्हणायचं असेल आपल्याला, उगाच जास्त अपेक्षा करू नको, ओ डोंट काउंट युअर चिकन बिफोर दे आर हॅच्ड. आणि हिंदीमध्ये काय म्हणतो आपण त्याला? बस करो, खयाली पुलाव मत पकाव, आहे की नाही? मराठीमध्ये अजून म्हशी पाण्यातच आहे दूध विकू नको. आपण वेगवेगळ्या भाषेचं हे इडियम्स फ्रेजेस वगैरे वापरल्या जातं. तुम्हाला आलं पाहिजे, मराठीत पण हे आहे ना, आलं पाहिजे. चला, तर हे कंडिशनलमध्ये काय आहे? 2. एक असतं रिअल कंडिशनल. समजा, इफ आय बिकम एन ऑफिसर आय विल गो टू लंडन. जर मी अधिकारी झालो तर मी लंडनला जाईल. म्हणजे इथे शाश्वतता आहे की जर मी झालो तर मी जाईल. आणि एक कसं आहे की कधी खरं होऊ शकत नाही. समजा, सर तिने जर मला बोलावलं असतं तर मी नक्कीच तिच्या लग्नात वाढण करायला गेलो असतो, आहे की नाही? पण तिने बोलावलं नाही, जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. म्हणजे काय झालं? अनइमॅजिनरी आहे. मग कंडिशनलमध्ये असतं, एक असतं रिअल कंडिशनल, दुसरं असतं अनरिअल कंडिशनल. इज दिस क्लिअर? आलं का लक्षामध्ये बाळांनो? कळलं तुम्हाला? व्हेरी गुड. हे आपण पहिलं बेसिक आपलं पूर्ण झालंय. आता पुढच्या लेक्चरला मी तुम्हाला शिकवणार आहे हे वाक्यांचे प्रकार. हे झालं की याच्यावर एक छोटीशी टेस्ट पण मी घेईल, काही क्वेश्चन वर्गात आपण सॉल्व्ह करू, जेणेकरून यावरचा डाऊट तुमचा क्लिअर होईल. आणि ते झालं की मग आपल्याला पाहायचं आहे टेन्स. एका लेक्चरमध्ये टेन्सचं स्ट्रक्चर आणि मग पुढचे 2-3 लेक्चर टेन्सचा युसेज. ते झालं की मग मी तुम्हाला शिकवणार आहे सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट. ते झालं की आर्टिकल शिकवणार आहे. ते झालं की मॉडल ऑक्झिलरी व्हर्बचा युसेज शिकवणार आहे. ते झालं की मग मी फंक्शनल ग्रामर, आयदर ऑर, नायदर नॉर, नॉट ओनली बट ऑल्सो, ॲज सून ॲज, नो सूनर दॅन, हार्डली वेन, रिटॉरिकल क्वेश्चन हे शिकवणार आहे. मग पंक्च्युएशन शिकवणार आहे. मग चेंज द व्हॉइस, मग डायरेक्ट इनडायरेक्ट आहे, क्वेश्चन टॅग आहे. हे झालं की त्यानंतर मग मी तुम्हाला शिकवणार आहे पार्ट्स ऑफ स्पीच, नाउन,
प्रोनाउन, ॲजेक्टिव्ह, व्हर्ब, ॲडव्हर्ब, प्रेपोजिशन आणि मग त्यानंतर क्लॉजेस, सिम्पल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स. म्हणजे ए पासून झेड पर्यंत सगळं ग्रामर आपण काय करणार आहोत, कव्हर करणार आहोत. शिकवलेलं कळतंय? ठीक आहे. आता नोट्स प्रिंट झाल्या असेल तर मी तुम्हाला ते जाताना देतो. काढतील सर किंवा आज नाही तर उद्या देतील, पण देतील. त्यांना मी पाठवलेलं आहे, त्यांना देणं तर आहेच. एकदा त्या नोट्स ज्या आहेत त्या घरी घ्यायच्या आणि दिवाळीचा घरून आणलेला चिवडा असेल, एक एक पानं फाडायचे आणि जेवण करताना मस्त त्या पानांवर चिवडा टाकायचा. चकली, चिवडा, करंजी, काय काय असतं ते टाकायचं आणि खायचं. नोट्स वाचायची का नाही, फक्त चिवडा त्याच्यावरती खायचा. आलं का लक्षामध्ये? चला, थँक्यू व्हेरी मच गाईज. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर. अंटिल देन टेक केअर अँड बाय बाय ऑल.